ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेसाठी ठिकाण निश्चित झालेलं आहे। बुधवारी वरळीतील ब्लू सी बँक्वेट येथे पत्रकार परिषद होणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत। या घडीची एक मोठी बातमी समोर येते आहे। बुधवारी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल आणि त्यासाठी ठिकाण ठरलेलं आहे। ठाकरे बंधूंच्या या ठिकाणावर वरळीतील ब्लू सी बँक्वेट येथे पत्रकार परिषद होणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि या पत्रकार परिषदेमधून युतीची घोषणा होईल अशी माहिती समोर येते आहे। याआधीच संजय राऊत यांनी एक्स पोस्ट करत उद्या 12 वाजता असं म्हटलं होतं, बुधवारी 12 वाजता, आणि बुधवारी 12 वाजता युतीची घोषणा होईल। यासाठी आता ठिकाण सुद्धा ठरलेलं आहे। ठाकरे बंधूंची या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषद पार पडेल आणि या संयुक्त पत्रकार परिषदेमधून या युतीची घोषणा होईल। बुधवारी वरळीतील ब्लू सी बँक्वेट येथे पत्रकार परिषद पार पडणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद ही पार पडेल। गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही बंधूंमध्ये जागा वाटपासंदर्भात अनेक बैठका सुरू होत्या आणि या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी जागा वाटप सुद्धा अंतिम टप्प्यात आलेलं आहे असं म्हटलं होतं। काही जागांवर वाद होता, दादर आणि शिवडी येथील काही जागांवर वाद होता, तो सुद्धा वाद मिटलाय। त्यामुळे आता उद्या या संदर्भात युतीची घोषणा होईल अशी माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेत। जय, अखेर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत आणि उद्या संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युती संदर्भात घोषणा करतील। निश्चितच आपण जर पाहिलं तर अनेक दिवसांची प्रतीक्षा जी आहे ती ही संपली आहे। कारण दोन्ही ठाकरे बंधू हे उद्या एकत्रित येण्याची घोषणा जी आहे ते करणार आहे। अधिकृतरित्या दोन्ही ठाकरे बंधू हे युती करणार आहेत आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीला युती म्हणून सामोरे जाणार आहेत आणि याच बाबतची घोषणा जी आहे ते उद्या दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते हे घेणार आहेत आणि प्रामुख्याने वरळी येथील ही संपूर्ण पत्रकार परिषद जी आहे ते पार पडणार आहे। वरळी येथील एक 75 तारांकित हॉटेल आहे ब्लू सी करून, या खरं तर हॉटेलमध्ये हे दोन्ही नेते एकत्रित येतील उद्या। त्याचबरोबर त्यांच्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेते सुद्धा असतील। मग त्यामध्ये प्रामुख्याने गेल्या अनेक दिवसांपासून या युती संदर्भातली माहिती घेत असलेले संजय राऊत असतील, त्याचबरोबर मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर असतील, अनिल परब असतील, त्याचबरोबर यशवंत किल्लेदार, संदीप देशपांडे, हे सर्वच नेते जे आहेत ते याच वेळी एकाच मंचावरती किंवा एकत्रित आपल्याला पाहायला मिळतील आणि या सर्वच नेत्यांसमोर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे शिवसैनिकांना, मनसैनिकांना एकत्रित रित्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे याबाबतची घोषणा ही करते आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी काही युती मुंबई महानगरपालिकेसाठी झाली आहे याबाबतचं सविस्तर खुलासा जे आहे ते उद्या 12 वाजता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतील आणि सर्वांनाच खरं या बाबतची उत्सुकता लागली आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहिलं तर या दोन्ही नेत्यांमध्ये जे आहे ते वारंवार भेटीगाठी होत होत्या, मनोमिलन झालं असलं तरी दोन पक्ष हे एकत्रित युती म्हणून आहेत याबाबतची चर्चा जी आहे ती या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये होती। मात्र आता ही चिंता सुद्धा आता या सर्व कार्यकर्त्यांच्या मनातून गेली आहे आणि उद्या या दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितरित्या पत्रकार परिषदेला सामोरे जातील आणि सर्व पदाधिकारी असतील सर्व महाराष्ट्र समोर खरं तर या दोन्ही नेते जे ते युतीची घोषणा करतील आणि पुढील निवडणुकीला जे ते सामोरे जातील। त्याचबरोबर प्रमुख मुद्दा म्हणजे जागा वाटपाच्या संदर्भात सुद्धा काही घोषणा ही उद्या होते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण जागा वाटप ही अंतिम टप्प्यात आल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं सांगितलं जात आहे आणि याबाबतची घोषणा सुद्धा उद्या या ठिकाणी होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मनसे आणि उद्धव ठाकरे हे उद्या एकत्रित युती संदर्भातली घोषणा जे ते अधिकृतरित्या करताना आपल्याला पाहायला मिळतील एका मंचावरती। धन्यवाद जय, दिलेल्या माहितीबद्दल।